कांदा पातीपासून बनवतोय मस्त खमंग टेस्टी पदार्थ। त्यासाठी एक जुडी कांदा पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। यात घालूया कांदा पातीचाच बारीक चिरलेला कांदा। कांदा पातीला भरपूर कांदा होता म्हणून मी तोच घेतला, नसेल तर एक कांदा बारीक चिरून घालायचा। आणखी यात घालूया बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचे धणे पावडर, एकदम थोडीशी पाव चमचा हळद। आता ह्याच्यात बेसन घालूया। बेसन किती घ्यायचं तर बारीक चिरलेली कांदा पात 2 वाटी असेल तर साधारण त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे 1 वाटी बेसन घ्यायचं आणि छान कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ घालते। आणखी यात घालूया 2 चिमूट हिंग आणि चवीनुसार मीठ। हाताने एकदा मिक्स करायचं। बेसन लागलं तर थोडंफार घालू शकता। आता यात थोडंसंच पाणी घालून मिक्स करायचं। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही, ह्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायची। आता हाताला थोडंसं तेल लावून चमच्याने थोडंसं घेऊन हाताने या प्रकारे करून घ्यायचं। पाणी आधीच खूप जास्त घालायचं नाही, असं त्याला जरा शेप देता आला पाहिजे। किंवा मग पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून डायरेक्ट असं गरम तेलात पण सोडू शकता। आवडीप्रमाणे जाड पातळ ठेवायचं। ह्याला तेल खूप जास्त लागत नाही। चमच्याने असं व्यवस्थित करून घ्यायचं। लो टू मीडियम गॅसवर एक साइड आधी व्यवस्थित शिजू द्यायची। 2-3 मिनिटांनंतर एक साइड व्यवस्थित शिजली की मग अलगदपणे पलटी करून घेते। आपण किती जाड पातळ केलंय त्याप्रमाणे शिजायचा वेळ थोडाफार कमी जास्त होऊ शकतो। हे मी थोडेसे जाडसरच केलेत, त्यामुळे एक व्यवस्थित शिजायला 4-5 मिनिटं तरी लागतातच। कच्चं ठेवायचं नाही। पण कोणाला एकदम कुरकुरीत आवडत असेल तर अजून जरा पातळ केलं तरी चालेल। कांदा भजी बनवताना कसं एकदम घमघमाट सुटतो, त्याचप्रमाणे किचनमध्ये कांदा भजी सारखाच वास येतोय। अलटी पलटी करून व्यवस्थित शेकून घ्यायचं। ह्याच्यापेक्षा कमी तेलात पण हे व्यवस्थित शिजतात किंवा मग आणखी तेल घालून भजीसारखं तळून पण खाऊ शकता। चवीला एकदम मस्त लागतात। जे कांदा पातीची भाजी अजिबात खात नाहीत ते सुद्धा अगदी आवडीने खातील। गरमागरम खाल्ले तर मस्त कुरकुरीत लागतात। ह्यात भजीप्रमाणे चिमूटभर खायचा सोडा घातला तर ते अजून छान फुलतात, किंवा मग गरम केलेलं तेल 1 चमचाभर घातलं तरी अजून छान फुलतात। साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच, नक्की घरी ट्राय करून बघा। कसे झाले हे कळवायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।